6 डिसेंबर हा भारताच्या सामाजिक न्यायाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। संविधान निर्माता, मानवतावादी विचारवंत आणि परिवर्तनाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात। बाबासाहेबांच्या कार्याला आणि समतेच्या संदेशाला अभिवादन करण्यासाठी दादरची चैत्यभूमीवर आज पुन्हा एकदा भीमसागराची भरती आली आहे। पाहुयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी चैत्यभूमीवर लाखो हात महामानवाला नमनासाठी जोडले जातात। बाबासाहेबांनी शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांना जगण्याचे बळ दिले। 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले आणि त्यानंतर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जाऊ लागला। बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। त्या दिवसापासून ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आदरणीय बौद्ध गुरु म्हणून मानले जाऊ लागले। त्यामुळे 6 डिसेंबर हा दिवस एका तेजस्वी बौद्ध नेत्याच्या स्मृतीचा दिवस ठरला। बौद्ध तत्वज्ञानात परिनिर्वाण हा शब्द अत्यंत पवित्र। निर्वाण म्हणजे पूर्ण मुक्ती आणि परिनिर्वाण म्हणजे देहाच्या पलीकडील अंतिम अखेरची मुक्त अवस्था। मोक्ष, सर्व दुःख, बंधन आणि आसक्तींमधून अंतिम मुक्तता। बौद्ध धर्मानुसार हीच अवस्था जीवनाचे श्रेष्ठ ध्येय मानली जाते। म्हणूनच या दिवसाला बौद्ध धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। बौद्ध ग्रंथानुसार भगवान बुद्धांचे वयाच्या 80व्या वर्षी झालेले देहावसान हे प्रारंभिक महापरिनिर्वाण मानले जाते। युगानुयुगे पुढे जात असताना सामाजिक न्यायाचा ध्वज हाती घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपण हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा करत समतेचा मार्ग स्वीकारला आणि बौद्ध धर्मात दीक्षा घेतली। धर्मांतरानंतर अवघ्या 2 महिन्यात म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी देह ठेवला। त्यामुळे बाबासाहेबांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो। चैत्यभूमीवर आजही लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या अतुलनीय कार्याला, समतेच्या मार्गाला आणि मानवतेच्या धर्माला नमन करतात। हा दिवस केवळ स्मरणाचा नाही तर समाज परिवर्तनाच्या संकल्पाला पुन्हा एकदा उजाळा देणारा आहे। या महामानवाला लोकशाही मराठीकडून विनम्र अभिवादन। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।